जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पावसाने पाठ फिरवल्याने नंदुरबार जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या। 3 लाख हेक्टरपैकी केवळ 11,000 हेक्टरवरच पेरण्या। शेतकरी चिंतेत, बागायती आणि कोरडवाहू क्षेत्र संकटात, वरुणराजाच्या प्रतीक्षेत शेतकरी। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत। जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड केली जाते, मात्र यंदा पावसाभावी आतापर्यंत केवळ 11,000 हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली असून इतर पिकांच्या पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यात सुमारे 1 लाख हेक्टर बागायती क्षेत्र तर जवळपास 2 लाख हेक्टर कोरडवाहू क्षेत्र आहे। मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। पावसाभावी शेतकरी पेरण्यांच्या प्रतीक्षेत असून लवकरच वरुणराजा बरसावा आणि खरीप हंगामातील पेरण्यांना वेग यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आगामी काही दिवसांतील पावसावरच यंदाच्या खरीप हंगामाचे चित्र अवलंबून असणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये बागायतचे क्षेत्र आहे 1 लाख हेक्टरच्या दरम्यान आहे आणि कोरडवाहू क्षेत्र आहे ते 2 लाख हेक्टर पर्यंत आहे। आतापर्यंत जर विचार केला तर कापूस हे 5,740 हेक्टरवर पेरणी झालेली आहे। तसंच मूग, तूर आणि ज्वारी हे जे बागायती क्षेत्रावरचे जे पिकं आहेत त्या ठिकाणी सिंचनाची सुविधा आहे अशा ठिकाणी 2 ते 3% पेरणी झालेली आहे। आतापर्यंत पूर्ण जिल्हा मिळून हे जवळपास 11,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर जिल्ह्यामध्ये पेरणी झाल्याचे दिसून येते। येणाऱ्या अल निनोचा प्रादुर्भाव जर बघता आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही। जे आम्ही आपल्या जिल्ह्यातली महत्त्वाची पिकं आहेत, सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा मग मका असेल, माझं शेतकऱ्यांना आवाहन असेल की शक्यतो BBF वर आपण पेरणी करायची आहे। आमच्या कृषी विभागामार्फत जे काही मल्चिंग वगैरे योजनेचा लाभ देतो त्याचाही शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे। तसेच पाण्याचा वापर करताना शक्यतो ड्रीप आणि स्प्रिंकलरचा वापर करून पाण्याची बचत करूनच शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी करायची आहे। खतांचा जर आपण विचार केला तर सफिशियंट क्वांटिटीमध्ये आमच्याकडे खत आहे, शॉर्टेज येऊ नये म्हणून 100% आमच्याकडे बफर साठा सुद्धा शिल्लक आहे। बियाण्याचा जर विचार केला तर बियाण्याचाही तुटवडा जाणवण्यासारखी स्थिती नाही, मुबलक प्रमाणामध्ये आपल्याकडे बियाणे उपलब्ध आहे। बियाणे शॉर्टेज जर आलं तर कंटिजेन्सी प्लॅनिंग सुद्धा आमच्याकडे आहे आणि जर पाऊस जर लांबला तर इतर पिकाचा बियाण्याचा पण साठा आमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये आहे। त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नसतं।